आप देख रहे हैं LN न्यूज। आहे, टॅलेंट आहे, पण त्याला प्लॅटफॉर्म पाहिजे, त्याला गायडन्स पाहिजे. आणि जसं खेलो इंडिया, आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं खेलो इंडिया, फिट इंडिया, परवा नाशिकला नॅशनल यूथ फेस्टिवल झाला आणि खेळाडूंना आपलं राज्य सरकार खूप प्रोत्साहन देते, मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देते. त्यामुळे क्रीडा संकुल देखील फायद्याचं ठरेल. हे ठाणे सेंट्रल पार्क जे आहे हे अतिशय एक आदर्श असं सेंट्रल पार्क आहे. यामध्ये सगळी काळजी घेतलेली आहे. अगदी लोक आल्यानंतर त्यांचं चांगलं मनोरंजन झालं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना एक आनंद मिळाला पाहिजे पूर्ण फॅमिलीला. हे खरं म्हणजे अशा प्रकारची ऑक्सिजन पार्क शहरामध्ये इतर ठिकाणी देखील आयुक्तांना मी मगाशी सांगितलं की आपण आणखी काय करू शकतो, तर म्हणाले ते मिनिएचर पार्क करतोय. आपली देशातली वंडर्स, जगातली वंडर्स इथे आपण दाखवू शकतो. स्नो पार्क मी सांगितले, सजेस्ट केला आहे की बाहेरचा आनंद आपल्याला ठाण्यात घेता येईल, ठाणेकरांना घेता येईल. सगळ्यांनाच काय बाहेर जाणं परवडत नाही, शक्यही होत नाही आणि त्यामुळे वेळेअभावी आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आज या ठाणे सेंट्रल पार्कचा आनंद हजारो लाखो ठाणेकर घेतील याचा मला आनंद आहे. झाले पाहिजे सर पार्क. हाँ बिल्कुल. आज आपण पाहतोय की राज्यामध्ये देखील आज आम्ही एक युनिफाईड DCPRच्या माध्यमातून एक पॉलिसी केलेली आहे, कन्स्ट्रक्शन TDR मधून मोठ्या प्रमाणावर महापालिका नगरपालिकांना अशा प्रकारचे पार्क किंवा ॲम्युनिटीज स्वतःच्या पैशातून उभ्या करता येत नाही. त्यामुळे कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून अशा प्रकारचे ॲम्युनिटीज आपण लोकांना देऊ शकतो. मग ठाणे असेल किंवा इतरही शहरं असतील, त्या माध्यमातून देखील आम्ही एक पॉलिसी केलेली आहे आणि नक्की त्या पॉलिसीचा फायदा इतर महापालिका देखील घेतील. इतर लोकांनी देखील हे गार्डन, इतर आयुक्तांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी हे सेंट्रल पार्क पाहावं आणि आपापल्या ठिकाणी देखील याचा रेप्लिका करावा. छोटा सा हिंदी। आज द ग्रेट सेंट्रल पार्क का इनॉग्रेशन हुआ है, किस तरीके की खासियत है इस गार्डन में और आज आपके हाथों से जो है इसका इनॉग्रेशन किया ये बहुत ही अलग ठाणे सेंट्रल पार्क हुआ है. ये 20 एकड़ से ज़्यादा ज़मीन है यहाँ पर और ये कंस्ट्रक्शन TDR के माध्यम से कल्पतरु डेवलपर्स ने किया है. मैं उनको धन्यवाद देता हूँ क्योंकि एक बहुत ही क्वालिटी मेंटेन की हुई है. यहाँ पर सब जो काम हुआ है क्वालिटी हुआ है और यहाँ पर सब मतलब ग्रीन कवर तैयार है. यहाँ पर अर्बन फॉरेस्ट हम कहते हैं, अर्बन फॉरेस्ट यहाँ पर देखने मिलेगा. ये ऑक्सीजन पार्क है, आज ज़रूरी है लोगों के लिए और पोल्यूशन के लिए आज ज़रूरी है. पोल्यूशन कम करने के लिए ऐसे गार्डन्स की आवश्यकता है. आज यहाँ लेक भी है, यहाँ पर देखो, यहाँ पर एंजॉय करने के लिए हमारे जो परफॉर्म करने के लिए जो आर्टिस्ट है उनको मौका है. बैठने के लिए लोगों को बहुत अच्छी सुंदर जगह है और अलग अलग टाइप के अलग अलग देश में जो गार्डन्स है वो यहाँ पर गार्डन्स बनाए हैं ताकि वहाँ का अनुभव यहाँ मिले लोगों को. या छोटे बच्चों से लेके सीनियर सिटीजन तक सभी लोग इसका आनंद ले सकते हैं. एक दिन भर पूरा एंजॉय यहाँ पर कर सकते हैं. यहाँ मिनिएचर पार्क भी हम लोग बना रहे हैं, उसमें भी जो वंडर्स है, देश के वंडर्स, दुनिया के वंडर्स, वहाँ मिनिएचर के माध्यम से लोगों के सामने लाए जा सकते हैं. सभी लोगों को सभी जगह जाना मुमकिन नहीं है और इसीलिए ये मिनिएचर पार्क हो. मैंने आज कहा है कि एक स्नो पार्क भी बनाओ. तो ये ठाणे में रहने के बाद ठाणे वासियों को एक ठाणे बदल रहा है. ठाणे सुंदर हो रहा है, स्वच्छ हो रहा है, ठाणे ग्रीन हो रहा है, ठाणे डेवलप हो रहा है और इसलिए इसमें इसकी ज़रूरत है और एक बहुत ही बढ़िया सेंट्रल पार्क आज यहाँ पर हुआ है. चला.